गडचिरोली जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। भामरागड तालुक्याचा संपर्कही तुटलाय। दक्षिण गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आलापल्ली येथील 64 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। तर नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनानं आवाहनही केलेलं आहे। पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागानं इशाराही दिलाय। त्यावर सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। मागील 48 तासापासून गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या सतत पावसामुळे नागरिकांचे जनजीवन कुठेतरी विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे। मुख्य म्हणजे दक्षिण गडचिरोली जे आहे ते मागील काही तासांपासून सतत येत असलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्याशी जे आहे ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला असल्याचे दिसून येत आहे। मुख्य म्हणजे पर्लकोटा नदीवर जे आहे ते पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे नागरिक जे आहे ते आता कुणीही तिथून आवागमन करू नये असे आवाहन जे आहे ते शासनातर्फे करण्यात येत आहे। आणि अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील 17 घराच्या नागरिकांना जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलेले आहे। यामुळे आता नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी व येणाऱ्या 24 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जे आहे ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्यामुळे कुणीही वाढता पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन जे आहे ते प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। गोसेखुर्द या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सुद्धा वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुद्धा नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन जे आहे वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।